येरवडा गांधीनगर प्रभाग क्रमांक 6 अंतर्गत शिवसेना शिंदेगड पक्षातील अधिकृत उमेदवारांनी यशवंतनगर परिसरातील महिलांची भेट घेतली. या भेटीदरम्यान परिसरातील मोठ्या संख्येनं महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून आपल्या विविध नागरी समस्या, अडचणी आणि अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या. महिलांनी यावेळी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेगड पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे ठाम आश्वासन दिले. यशवंतनगर परिसरात या भेटीदरम्यान महिलांची झालेली मोठी गर्दी ही स्थानिक नागरिकांमध्ये शिवसेना पक्षाबाबत असलेला विश्वास आणि पाठिंबा स्पष्टपणे दर्शवित होती. या उत्स्फूर्त प्रतिसादावरून शिवसेना शिंदेगड पक्षातील सर्व उमेदवार पुणे महानगरपालिकेत नगरसेवक पदावर निवडून येतील असे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. या प्रसंगी उमेदवार किशोर चंद्रकांत वाघमारे, कोमल अभिजित वाघचौरे, स्नेहलताई सुनील जाधव आणि आनंद रामनिवास गोयल यांना स्थानिक नागरिक व महिलांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. लाडकी बहीण योजनेमध्ये कोण कोण आहे? हात वरती करा. कोणी चालू केली लाडकी बहीण योजना? हा, लाडकी बहीण योजना आपले एकनाथजी शिंदे, आपली शिवसेना त्यांनी चालू केलंय. तर त्यामुळे आपल्याला ही योजना पुढे चालू ठेवायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या वेळेस आम्हाला सगळ्यांना धनुष्यबाणाला मतदान करायचंय. करणार ना? त्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद आम्हाला हवाय. तुमचा लाखरुपी आशीर्वाद आम्हाला द्या आणि आम्हाला भरघोस मतांनी धनुष्यबाणावर बटन दाबून विजयी करा. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र. माता की जे आपल्या समस्या मी या ठिकाणी सांगतो आणि त्या समस्याचं मीच तुम्हाला उत्तर देतो. पहिली गोष्ट, आपल्या इथं समस्या काय आहे? आपल्या इथं समस्या एक आरोग्याची आहे, म्हणजे कचरा. पहिले येरवडा म्हणजे काय म्हणायचे? येरवडा म्हणजे गुन्हेगाराचं क्षेत्र आजही आहे, आज ते पण कमी नाही झालं. ते वाया चालू ते पण सांगतो. आपलं येरवडा आहे ना, गुन्हेगार म्हणून ओळखलं जातं, बरोबर का नाही? मग आता काय झालं? आता येरवडा म्हणून कचरा येरवडा ओळखलं जाते, बरोबर नाही? मग त्या कचऱ्यात आपल्याला सुटायचं नाही. कचऱ्याच्या अडचणी आहेत का नाही? आपल्या इथं डिगडिग पडतात का नाही? मग आपण तो कचरा आम्ही जर नगरसेवक झालो तर आम्ही डायरेक्टली तुमच्या इथं घंटा गाडी आणणार. आम्ही वर्षभराच्या आतमध्ये सगळ्या भागामध्ये तुम्हाला कुठं जायची गरज नाही पडणार. डायरेक्ट तुमच्या दरवाज्यात या रोडवर गाडी येणार. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला निवडून द्यायचंय. आमच्याकडे ही योजना आहे. या नगरसेवकांनी का नाही केली? 9 वर्ष झालं या नगरसेवकांनी काही सुचलं नाही का? कारण का नाही सुचलं? यांना नुसते पैसे खायचे, लांब जायचंय. त्यांना आपल्याबद्दल प्रेम नाहीये. आम्ही लोकांवर प्रेम करणारे. आम्ही स्वतः एक लक्षात घ्या, आम्ही स्वतः पायावर उभे आहे. आमच्या स्वतःच्या कष्टाने आम्ही मोठं झालेलो आहे. आम्हाला पैशाची गरज नाही. आम्हाला फक्त तुमचं प्रेम पाहिजे. ते कधी प्रेम मिळणार आहे? तुमचं काम केल्यावर, तुमच्या समस्या सोडून प्रेम मिळणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, आम्हाला अजून एक चांगलं मेडिकल खोलायचं. ज्या ठिकाणी मला सांगा लॅब पण खोलायची. लॅब आपण कधी लघु तपासायला गेलो तर 2-3 हजार रुपये लागतात, 4-5 रुपये लागतात का नाही? हे आपल्या समस्या आहे. मग त्याच्यासाठी पण आम्हाला लॅब खोलायची. हे अल्प दरात, कमी पैशात, गरिबांना फुकट पण मिळायला पाहिजे. जो आपण नगरसेवक काय निवडून देतो की आपले प्रश्न केले, आपले काय प्रश्न असेल, काय अडचणी असेल ते आपले सोडवलं पाहिजे, बरोबर का नाही? विचार करा पक्का आणि फक्त धनुष्य मारा शिक्का म्हणजे बटन दाबा. माझं नाव रेहाना शेख, यशवंतनगर सर्वे नंबर 8. आपली जे किशोर सरांनी बोलले ते गोष्ट बरोबर आहे. कारण आपली किचकची तर आहे की गोरगरिबाला काम नाही, धंदे नाही, नोकऱ्या नाही, काय क्लास नाही. आणि एक तर हे आहे स्वच्छताची तर अजिबात नाही. महिलाची एवढी तरह झालेली की म्हातारे माणूस पाया लागले. बाथरूम एवढे घाण झालेले आहे की कोणी डोकून बघा ना. त्या बाथरूमचे बद्दल मी 2 शब्द बोलते. या इलेक्शनच्या रिंगणात मी उतरली आहे. माझं अख्खं पॅनल इकडे आलंय. आमच्या पॅनलची एक खासियत आहे, आमचं पॅनल हे येरवड्यातलं सर्वात सुशिक्षित पॅनल आहे. जसं मी स्वतः पेशाने वकील आहेत, या उद्योजिका आहेत, हे उद्योजक आहेत. आपल्या येरवड्यात भरपूर समस्या आहेत, पण आपल्या यशवंतनगर भोसले वस्ती भागाने नेहमी अधिक जास्त ही समस्या पाहिले. जसं आतापर्यंत आपल्याला वाटतं फक्त लाईट, रस्ता
आमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण आणि ह्या सगळ्या सुविधा आमच्या सगळ्यांना नागरिकांना मिळून द्याव्या. सांगावं असं वाटलं की दादांनी जे काम केलंय ते, कारण भरपूर लोक असे आहेत की न काम करता खूप नावाचा गाजावाजा करतात आणि हे असे व्यक्ती आहेत की जे काम करूनही स्वतःच्या नावाचा गाजावाजा करत नाही. मी ज्या संस्थेत काम करते ती संस्था आपल्या एरोड्यात आणण्याचं जे पाठबळ आणि जे सहकार्य आहे ते किशोरदादांनी केलेलं आहे. त्यामुळे आज आपल्या 60 वर्षाच्या ज्या पण आजी आजोबा आहेत तर ते औषध गोळ्या वगैरे घेऊ शकतात आणि त्यांनी 1 वर्ष 1 ते 1.5 वर्ष ऑफिस फ्री दिलं होतं, 1ही रुपया न घेता. बऱ्याच आजी आजोबांचं त्यांनी ऑपरेशन केलं 1ही रुपया न घेता आणि बऱ्याच महिलांना पेन्शन आणि असे खूप कामं आहेत की ज्यांची गमत पण नाहीये. माझं माहेर कामराजनगर येथे आहे एरोड्यामध्ये, पण तिथं किशोर वाघमारे यांनी एवढं भरपूर काम केलंय की तिकडच्या महिला आतापर्यंत त्यांचं नाव घेते आणि पुढे पण त्यांचं नाव भरपूर घेणार आहे. कारण की त्यांनी शनिवारी योजना सगळे काढले, सगळे A to Z त्यांनी काढलेले. अगर आपल्याला ही सगळी संधी मिळवायची असेल तर किशोर भाऊच्या पॅनलला नक्की नक्की विजय करून द्या. सगळ्यांना तुम्हाला तिथं नगरसेवक पहिले होते, आता त्यांनी नाही विचार केला. पण आता आम्ही भावांसाठी आमच्या भावांसाठी आम्ही विचार करतोय की